DCS MH ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला सहाय्यक म्हणून नोंदणी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर वरती यायचं आहे आणि प्ले स्टोअर वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे DCS MH हे असं सर्च करून घ्या। सर्च केल्यानंतर तुमच्या समोर हे एक ऍप्लिकेशन दिसेल, मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर DCS MH हे ऍप्लिकेशन आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला इन्स्टॉल या बटनावरती क्लिक करायचं आहे। हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओपन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे ऍप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी पुढे आल्यानंतर आपल्याला काही परमिशन द्यायचे आहेत। परमिशन देण्यासाठी ते पहिलं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि परमिशन द्यायची आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जी भाषा सोयीस्कर वाटत असेल ती भाषा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकता। आता भाषा सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला खाली इथे नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळतील, बिकम अ सर्वेअर आणि दुसरा आहे साइन इन टू युअर अकाउंट। आता आपल्याला सहाय्यक म्हणून नोंदणी करायची आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घेणार आहोत, बिकम अ सर्वेअर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर इथे तुम्हाला पहिल्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि खाली दुसऱ्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचं आडनाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी नाव आणि आडनाव टाकून घेतल्यानंतर खाली इथे आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे। आता या ठिकाणी पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला एंटर युअर आधार नंबर या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर हा व्यवस्थित टाकून घ्या। आधार नंबर टाकून घेतल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खाली ऑथेंटिकेट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर एंटर युअर ईमेल आयडी यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वरती एक ओटीपी पाठवला आहे, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। पण या ठिकाणी बऱ्याच वेळेस मित्रांनो ईमेल आयडी वरती ओटीपी येत नाहीये, त्यासाठी या ठिकाणी आपल्याला मी जो टाकत आहे तो ओटीपी तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। असा 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे ओटीपी टाकून घ्यायचा आहे आणि ऑथेंटिकेट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, जो तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खाली नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता नेक्स्ट करून पुढे आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर आता रजिस्टर केलेला आहे त्याच्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि ऑथेंटिकेट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता पुढे आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी पासवर्ड तयार करून घेत असताना मित्रांनो तुमचं नाव @123 किंवा तुमचं नाव @जन्मतारीख अशी तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे आणि वरच्या बॉक्स मध्ये जो पासवर्ड तुम्ही टाकणार आहात तोच पासवर्ड तुम्हाला खालच्या कन्फर्म पासवर्ड या बॉक्स मध्ये पण टाकून घ्यायचा आहे आणि इथे नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पुढे परमनंट ऍड्रेस यामध्ये तुम्हाला तुमचा परमनंट ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे। पहिल्या बॉक्स मध्ये इथे तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे, या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या। खाली दुसऱ्या बॉक्स मध्ये सिलेक्ट डिस्ट्रिक्ट यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता तो जिल्हा या लिस्ट मधून सिलेक्ट करून घ्या। खाली सिलेक्ट तालुका यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे, जो तुमचा तालुका असेल तो तुम्हाला या लिस्ट मधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी सिलेक्ट सिटी अँड विलेज यामध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे, या लिस्ट मधून तुम्हाला तुमच्या गावाचं नाव शोधायचं आहे आणि ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। संपूर्ण माहिती व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे। आता या ठिकाणी पुढे आल्यानंतर तुम्हाला अपडेट बँक डिटेल्स यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती टाकून घ्यायची आहे। आता सर्वात वरती पहिल्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे, दुसऱ्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचा ब्रांच कोड टाकून घ्यायचा आहे, तिसऱ्या बॉक्स मध्ये तुम्हाला बँकेचा IFSC कोड टाकून घ्यायचा आहे आणि चौथ्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा बँकेचा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। ही संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घेतल्यानंतर तुम्हाला खाली या बॉक्स मध्ये इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला मेन पेज वरती यायचं आहे। मेन पेज वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी साइन इन टू युअर अकाउंट हे 2 नंबरचं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे पहिलं ऑप्शन आहे, याच्यावरती आपल्याला हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो तुम्ही पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेतल्यानंतर रिक्वेस्ट OTP याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे।
आता जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केलेला होता त्याच्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर हे ऍप्लिकेशन ओपन होण्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट पाहायची आहे. आता हे ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. पासवर्ड बनवण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. पहिला आहे एम पिन आणि दुसरा आहे फिंगरप्रिंट. आता या ठिकाणी आपण पिन तयार करणार आहोत. त्यासाठी पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घेणार आहोत आणि या ठिकाणी व्हॅलिडेट या बटनावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 4 अंकी पिन तयार करून घ्यायचा आहे आणि जो वरती तुम्ही पिन टाकणार आहात तोच पिन तुम्हाला खालच्या ठिकाणी पण टाकून घ्यायचा आहे आणि सेट एम पिन याच्यावरती क्लिक करायचा आहे. आता सेट एम पिन केल्यानंतर तुमच्या समोर हा एक पॉपअप येईल. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे या बॉक्समध्ये इथे टिकमार्क करून घेतल्यानंतर प्रोसीड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आता या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुम्ही या ऍप्लिकेशन मध्ये सहाय्यक म्हणून काम करू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला पुढील मार्गदर्शन हे तुमच्या तहसील ऑफिसच्या माध्यमातून तुम्हाला पुढील मार्गदर्शन केले जाईल. त्या पद्धतीने तुम्हाला पुढे सहाय्यक म्हणून काम करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.